हनुमान वाऱ्याचे पुत्र म्हणून का ओळखले जातात हेही आपल्याला माहीत आहेच. अंजनी ह्या त्यांच्या माता होत्या आणि केसरी हे त्यांचे पिता होते. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, श्री हनुमानांचे 5 सख्खे भाऊ होते. म्हणजेच अंजनी आणि केसरी यांना एकूण 6 मुलं होती. त्यापैकी श्री हनुमान हे त्यांचे सर्वात मोठे पुत्र होते. हनुमानांच्या या 5 भावंडांची नावे मतिमन, श्रुतिमन, केतुमन, धृतिमन, गतिमन अशी आहेत. श्री हनुमानांची 5ही भावंडे विवाहित होती. त्यांना पुत्र देखील होते. मित्रांनो, 5 पांडवांपैकी असलेले भीम हे सुद्धा श्री हनुमानांचे बंधू होते. कारण भीमाचा जन्मही वाऱ्याच्या आशीर्वादानेच झाला होता. आणि आपण या आधीच्या एपिसोडमध्ये ऐकलं होतं की श्री हनुमानांचा जन्म देखील वाऱ्याच्याच आशीर्वादाने झाला होता. दोघेही पवनपुत्र होते. या अर्थाने भीम व श्री हनुमान हे बंधू आहेत. दोघांकडेही वाऱ्याची प्रचंड शक्ती होती. श्रोतेहो, श्री हनुमानांना आपण बालब्रह्मचारी म्हणून ओळखतो. श्रीरामांच्या सेवेत आणि मानवजातीच्या कल्याणासाठी श्री हनुमानांनी स्वतःला अर्पण केलं होतं आणि ते कायम ब्रह्मचारीच राहिले. मित्रांनो, श्री हनुमान ब्रह्मचारी असले तरी त्यांचा विवाह झाला होता. हे तुम्हाला माहीत आहे का? श्री हनुमानाच्या विवाहामागे एक महत्त्वाचं कारण होतं. श्री हनुमानाच्या विवाहाच्या एकूण 3 कथा आहेत. म्हणजेच त्यांचे 3 विवाह झाले आणि त्यांना 3 पत्नीही होत्या. त्यांच्या पहिल्या पत्नी सुवर्चला या सूर्याच्या पुत्री होत्या. आपल्याला तर माहीत आहेच की सूर्यदेवता श्री हनुमानांचे गुरु. तर हनुमान जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा सूर्यांनी त्यांना 9 विद्यांपैकी 5 विद्या शिकवल्या. मात्र उरलेल्या 4 विद्या या केवळ विवाहितच व्यक्ती शिकू शकत होत्या. पण हनुमानांना सर्वच विद्या शिकायच्या होत्या. अशा परिस्थितीत सूर्यदेवांनी त्यांची मुलगी सुवर्चला हिच्याशी श्री हनुमानांचा विवाह केला. त्यामुळे ते उरलेल्या 4ही विद्या शिकू लागले. मात्र त्यांचा विवाह झाला असला तरी त्यांनी विवाहित आयुष्य जगले नाहीत. त्यांनी ब्रह्मचार्याचे पालन केले. त्यांच्या पत्नी सुवर्चला ह्या तपस्वी होत्या. त्यामुळे विवाहानंतर त्या लगेच तपस्येसाठी निघून गेल्या. श्रोतेहो, श्री हनुमान आणि सुवर्चला यांची मूर्ती असलेलं मंदिर आंध्र प्रदेशात आहे. श्री हनुमानांचा दुसरा विवाह हा रावणाची मुलगी अनंगकुसुमा हिच्याशी झाला होता. जेव्हा वरुणदेव आणि रावण यांच्यात युद्ध झाले होते तेव्हा श्री हनुमान हे वरुणदेवांतर्फे लढले होते. या युद्धात रावणाची हार झाली आणि रावणाने त्यांची कन्या अनंगकुसुमा हिचा विवाह हनुमानाशी केला. पण हनुमान वरुणदेवांच्या बाजूने लढल्यामुळे वरुणदेवांनी सुद्धा प्रसन्न होऊन त्यांची कन्या सत्यवती हिचा विवाह हनुमानांशी केला. तर अशा प्रकारे श्री हनुमान यांचे 3 विवाह झाले असले तरीही त्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला नाही आणि ब्रह्मचर्याचे पालन केले. मित्रांनो, ब्रह्मचारी हनुमानांना एक पुत्रसुद्धा होता. त्याचे नाव मकरध्वज. त्यांच्या पुत्राच्या जन्मामागची कथा फार इंटरेस्टिंग आहे. हनुमानांनी लंका जाळल्यानंतर त्यांच्या शरीराचे तापमान प्रचंड वाढले होते. त्यांच्या शेपटीची आगही विझलेली नव्हती. तेव्हा त्यांच्या शरीराला थंड करण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी घेतली. त्यावेळी त्यांच्या घामाचा थेंब समुद्रातील एका माशाच्या मुखात पडला आणि त्यातूनच मकरध्वजाचा जन्म झाला. मकरध्वजाचे मुख वानरासारखे होते व शरीराचा अर्धा भाग हा एका माशासारखा होता. मकरध्वजाची आणि हनुमानाची भेट कशी झाली, त्यांची कहाणी काय होती, पुढच्या एपिसोडमध्ये आपण हेच ऐकणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे श्री हनुमानांचे मित्र कोण होते? ऐका तर मग पुढचा एपिसोड.